खूप धन्यवाद डीजे. बघा पहिला सामना आई सोमश्री स्पोर्ट्स तांबडमाल आणि आई काणादेवी नाईकपाडा ए असा झाला होता. त्या सामन्यामध्ये तांबडमाल संघाने बाजी मारली. त्यानंतर गावदेवी कामन आणि गावदेवी मानेचा पाडा असा सामना झाला. गावदेवी कामन संघाने बाजी मारली. त्यानंतर तांबडमाल आणि गावदेवी कामन असा सामना झाला आणि गावदेवी कामन संघाने इथे बाजी मारलेली आहे. आता साई कृपा राजावली आणि आई जीवदानी 11 बोलिंज असा सामना इथे आपण पाहतोय. 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आई जीवदानी वाळीव आणि सिद्धिविनायक बेलकडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचं आगमन झाले. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हाताळण्याकरता वैभव सोहळे हा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. हायवे एंडनं बॉलिंग करण्यासाठी तो सज्ज झालाय. स्ट्राईकवरती अमोल तळेकर, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संदीप थापड याला. वैभव सोहळे याचा पहिला चेंडू आपण इथे पाहतोय. अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. खूप चांगले चेंडू इथे हाताळलाय वैभव सोहळे आणि पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. अमोल तळेकर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती संदीप थापड. वैभव पुन्हा एकदा आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय. अमोल तळेकर या फलंदाजासाठी इथे बघा ऑफ साईडला इथे चांगला फटका ते खेळला गेलाय. धीरज आहे तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची संधी. या एका सिंगल धावाने धावसंख्या आता 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा खोलवर टप्प्याचा चेंडू इथे देखील होता. चेंडूला खोदून काढलाय संदीप याने. क्षेत्ररक्षक अजय तिकडे पोहोचला होता. चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती आणि ती संधी पूर्ण देखील झाली. धावसंख्या 1 ने आपण पाहतोय 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. चेंडू टाकून झाले 3. धावसंख्या 2. फुलटा चेंडू होता. फुल लेनचा चेंडू होता. इथे अमोल याला फायदा उचलता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय की हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. जीवदानी 11 बोलिंज हा संघ आपण पाहतोय आज न्यू जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येलो अँड ब्लॅक. ऑन साईडला ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. एक बिग शॉट येताना दिसतोय. षटकार. गावठी पोरी मना घालात असेल, गावठी पोरी मना घालात असेल. बघा वैभव सोहळे वरती आता आक्रमण चढवलेलं आहे. अमोल तळेकर याने. धावसंख्या 8. शेवटचा बॉल बाकी असलेल्या या षटकातील. वैभव सोहळे पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. या अगोदर एक मोठा फटका त्याच्यावरती आक्रमण केलं होतं.
फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन मध्ये पकडला जाईल, झेल संपेल, अमोल तळेकर याचा खेळ. पहिला गडी बाद 8 या धावसंख्येवरती. गावठी पोरी मना गालात असेल, मोगऱ्याची कली जशी मनात बसेल. यो शहरी पोर मना पसंती देन, यो शहरी पोर मना पसंती देन, यो शहरी पोर मना पसंती देन, त्याची स्टाईल माझ्या नगरीत बसेल. पाहिलं तवा पोरी तू पसंती दे, शेकटाची शेंग तशी. नव्याने बॅटर सनील सावरे आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, 3ऱ्या क्रमांकावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय अजय मडवी आलेला आहे. आज आपण पाहतोय की आज 31 डिसेंबर आहे, इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस. बघा, महिन्याचा आणि वर्षाचा देखील हा शेवटचा दिवस आहे. आज नक्कीच संध्याकाळच्या दिवशी आपल्याला कुमार भगली यांच्याकडून मेजवानी देखील आहे आणि पार्टी देखील आहे. त्याने कालच सांगितलं होतं की उद्याच्या दिवसामध्ये आणि खास करून बाउंड्री पंचांना ही मेजवानी असणार आहे. तर बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. अजय बॉलिंग करण्यासाठी रेडी झालाय. अजय मडवी राजौली संघाचा एक बेस्ट बॉलर म्हणून त्याची वर्णी लागते आणि तो आता बॉलिंग करण्यासाठी रेडी झालेला आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा इथे करत असताना पहिला चेंडू हा त्याने वाईट टाकलाय, वाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. आपण पाहतोय सांबरे ब्रदर्स यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बघा, खूप चांगला फटका देखील स्लॉट मध्ये होता आणि चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावन करता. बघा, खेळाडू कक्षाच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला या षटकाराने धावसंख्या आता थोडासा वेग पकडताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. ते बघा, स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून गेलाय. चेंडू डीप मध्ये निघून गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस चौकार येतोय संदीप थापडच्या बॅट मधून. बघा, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संदीप थापड याचा. आणि हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. आज खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. क्षितिज घरत यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे.
पारितोषिक नाही तर मित्र म्हणजे मेजवानी आहे खेळाडूंसाठी. क्लीन बोल्ट ऑफ स्टिक इथे वाकवलेली आहे. संदीप थापड याची फलंदाज बाद. ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, ओ काले कोटे वाली तेरा नाम तो बता, नाम तो बता, तेरा नाम तो बता, तेरा नाम तो बता. ओ नाम के दीवाने तू काम तो बता. थँक्यू डीजे. आत्ताच आगमन झालेले आहे आदिवासी प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर प्रकाशजी तुंबडा यांचे इथं आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. तसेच आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य भावेशजी बाबर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मला वाटते आज भिवंडीकडे दौरा आहे त्यांचा. इथे देखील आपण खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. धावची जी संधी निर्माण झाली होती मात्र विकेट किपर चांगल्या प्रकारे चेंडू पकडू शकलेला नाही आहे आणि आपण पाहतोय की एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. तसेच आपण पाहतोय कामन क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू अमित कामणकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा बॉल बाकी असेल. सनील सावरे खेळण्यासाठी सज्ज आहे. अजय मडवी फुलटॉस चेंडू मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारलेली आहे आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. 6 धावा. भीती उंगला ना गोलापान ग, भीती उंगला ना गोलापान. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा आजच्या दिवसामध्ये क्षितिश घरत यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालेले आहे. जो खेळाडू एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकेल, लगातार 5 षटकार, त्याच्यासाठी 6 किलो चिकन हे दिलं जाईल. लक्षात घ्या ही मेजवानी असणार आहे आजच्या दिवसामध्ये. 31 निमित्त हे बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. एका ओव्हरमध्ये 6 मारले तरी 5 मारले तरी मात्र लगातार एकाच खेळाडूला हा कारनामा करावा लागेल. इथे एक धाव पलून पूर्ण केली गेली. एका धावेवरती ते समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा. सनील पुन्हा एकदा खेळण्याकरता सज्ज असेल. यानंतर आयुष जुदाणी वाळीव आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता सज्ज राहायचं आहे, रेडी राहायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्याकरता. या षटकानंतर टॉस हा केला जाईल. शफल अँड क्रॉस झाला होता. सनील आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक इथे होताना दिसतोय धीरज निलके या गोलंदाजाचा. पहिल्या 2 षटकात आपण पाहतोय 26 धावा या धाव फलकावरती लागल्यात. मात्र या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव इथे खर्च केलाय गोलंदाजाने. इथे बघा खूप चांगला फटका. या चेंडूवरती 6 धावांची मोहर उठवलंय. ठोकलाय षटकार. 6 धावा. मारेली कोणी तर छान ग शेंडी, मारेली कोणी तर छान. शिटी
शेंडी मारली मी तिच्या थेंबे थेंबात तुझाच नाव ग दिली हो. या षटकाराने धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सनील पुन्हा एकदा खेळण्याकरता सज्ज. इथे देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे आणि झेल ड्रॉप. प्रणव होता तिकडे आणि त्याच्याकडनं हा झेल सुटलाय. बघा सनील याचा हा झेल होता. पाहूया शेवटचा एक बॉल बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्याकरता. बघा सनीलचा झेल सोडला आणि सनील याने त्याचा फायदा उचलला. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार आणि या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 41 या आकड्यावरती. 41 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि या 42 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि या 42 धावा जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. अजित घरत मिस्टर करण अंबाला म्हणून संबोधलं जातं त्यांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. एका बाजूने वालिव संघ आहे तर एका बाजूने बेलकडे संघ. कॉल कोण देतोय? बेलकडे संघाचा संघाने कॉल देतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. वालिव संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मागचं कारण काय नाही असं. या मैदानावरती या अगोदर कधी तुमचा संघ खेळलाय? हो खेळलाय. रिझल्ट काय लागला होता? नाही रिजल्ट नाही लागला अजून एक. या सीझन मध्ये तुमचा संघ कुठेतरी कमी मॅचेस खेळताना दिसतोय, याचं कारण काय? काय नाही असंच. फिल्डर जरा कामावर असतात म्हणून ते टाइम नाही भेटत. सांबरे ब्रदर्स सध्या फॉर्म मध्ये दिसत आहेत, कारण आपण जर बघितलं एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. सांबरे ब्रदर्स काय म्हणाल त्याबद्दल? हो जरा चाललंय फॉर्म मध्ये. अजून थोडं त्यांनी ट्राय मारले पाहिजे. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावले, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. आता बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांत रोखण्याचा प्रयत्न करू मी. शुभेच्छा असतील. वालिव संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या बेलकडी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅटिंग करताना दिसेल आपल्याला बेलकडी संघ. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे, एक बिग फाईट, बिग मॅच. एका बाजूने आपल्याला सांबरे ब्रदर्स पाहायला मिळतील तर एका बाजूने आपल्याला कोल्हा ब्रदर्स, अक्षय कोल्हा असेल, महेंद्र कोल्हा असेल. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे या मैदानावरती आणि सातत्याने ते या मैदानावरती खेळत असतात. म्हणजे एक चांगली मॅच, टफ फाईट मॅच ही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र हा सामना देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण राजावली संघाचा परफॉर्मन्स देखील या मैदानावरती खूप चांगला राहिलेला आहे. मागची स्पर्धा आपण बघितली या मैदानावरती झाली होती. क्वालिफायर राऊंडमध्ये नक्कीच त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि ते नक्कीच
चांगला प्रयत्न असेल चांगला खेळ करण्याचा या दोन्ही खेळाडूंचा. सनील सावरे पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. तर दोन सलामीवीर आपण पाहतोय. एका बाजूने महेश वारात तर एका बाजूने पवन राऊत. पवन हा स्ट्राईक वरती आहे तर महेश हा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 42 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. चेंडूला एका डपाने उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली आणि आता 2 धावा त्याने पूर्ण केल्यात. ऑन दी मार्क येताना दिसतोय आपल्याला पवन राऊत. 2 धावा धावफलकावरती. ऑफसाईडला काय क्लास दाखवले ते पवन राऊत याने. इनफिल्डच्या वरून त्याने फटका केला आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं 4 धावांकरता. माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार माझा नवरा माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार माझा नवरा. सनील या चौकाराने थोडासा महागडा ठरतोय. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पवन सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर आहे राजौली संघाचा आणि तो फॉर्म दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू एक गुडगा वाकवलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. मला पागल केलंस मला येडा केलंस तुझे दादानी येडा केलंस तुझे दादानी. मला पागल केलंस मला येडा केलंस तुझे दादानी मला येडा केलंस तुझे दादानी. तुला जीव लावीन जीव फारच लावीन माझे थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एक पाय थोडासा त्याने वाकवला. चेंडूला बॅट वरती घेतलं मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवला. बाउंड्री पंचांना विनंती आहे आपण ज्या वेळेस बॉल मैदानाच्या बाहेर जातोय त्यावेळेस आपण सावकाश जा धावत जाऊ नका. जास्त घाई करू नका. बॉल आणण्यासाठी झाल्या वेळेस सावकाश जा आणि सावकाश तो बॉल घेऊन या. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग झाल्या. आता क्षेत्ररक्षक जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. पहिला गडी बाद होतोय. पवन राऊत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. धीरज ब्लॉकहॉलमध्ये हा चेंडू टाकला होता. धावची जी संधी निर्माण झालेली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये बघा. तिकडे चेंडू जर हातामध्ये आला असता कदाचित विकेट मिळाली असती. मात्र हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. बेचाळीस धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या आपण पाहतोय 12. शेवटचा बॉल या षटकातील. ब्लॉकरमध्ये चेंडू बघा दशरथ खाणे आहेत तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र 1 धाव ते थांबवू शकणार नाहीयेत. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने 13 या आकड्यावरती.
13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये आता मॅच जिंकण्याकरता 29 धाव्यांची गरज आहे. 12-29 हे समीकरण. इथे बघा काय फटका केलाय. पाय पकडण्याचा प्रयत्न केल्यात. मनगटी फटका. मनगटीच्या सहाय्याने चेंडूला वळवलाय सरळ. लॉंग लेग बाउंड्री बाहेर हा चेंडू पाठवून दिलाय 6 धावांकरता. माले नाचवर तुझे ढोलकीवर काय भारी ढोलकी वाजवशील माले नाचवर तुझे ढोलकीवर काय भारी ढोलकी वाजवशील बघा काय जबरदस्त फटका केला होता. मनगटी फटका इथे पाहायला मिळाला. इथे बघा बॅटचा पासून चेंडू थोडासा दूर. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. पंच सुरेंद्रशी घाटाल आणि रुपेश दांडेकर असे दोन ऑफिशियल आपण पाहतोय. एकवीस धावा धावफलकावरती. इथे बघा मिस्टामिंग झाल्या मी तर म्हणेन, कारण सेफ खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. सनील चेंडूपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. अजय घरत यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. तेवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईटला उडवलाय. क्षेत्ररक्षक देखील आलाय चेंडूच्या खाली. मात्र काय घडलंय तर एक पाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा आलाय षटकार. 6 धावा. किती नचना नचवशील भाऊ किती नचना नचवशील थँक्यू डीजे. आपण पाहू शकता बघा चेंडू हवेमध्ये आहे. कॅमेरामॅनने ज्या प्रकारे चेंडू शेवटपर्यंत कैद केला होता त्याच प्रकारे आपण पाहतो या क्षेत्ररक्षकाने देखील कैद केला होता. मात्र एक पाय जो होता तो सीमारेषेच्या बाहेर गेला. बघा हे दृश्य हे चित्र आपल्या स्क्रीनवरती स्पष्ट झालेलं आहे. षटकार आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसवलेली आहे ती म्हणजे 29. वाईट चेंडूची नोंद पुन्हा एकदा इथे झालेली आहे. पंचांनी पुन्हा एकदा सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. 30 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि आता मॅच जिंकण्याकरता 12 धावींची गरज आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू हे एक्स्ट्रा टाकलेत. वेगवान चेंडू आहे. तेज तर्रार हा चेंडू ते हाताला गेलाय. हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय आणि या प्रकारे चेंडू टाकायचे देखील आहेत. आतापर्यंत बॉल टाकून झालेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च केलेत गोलंदाज अमोल तळेकर याने. इथे देखील स्लोअर 1 टाकला होता. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. आता 7 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावा बनवायच्या आहेत. 7 मध्ये 11. महेश हा स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे संदीप थापड. चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव ही धोकादायक ठरलेली आहे. धीरज निलके याला माघारी परतावं लागेल. धावच्या स्वरूपात धीरज हा बाद झालाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32 आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 10. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची गरज. यस कम ऑन डीजे. आपली जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत पुरी जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत घाई घाई चिठी लिहून दिली
तुझ पाय पुरी नाही आलीस मी लाईल भुलेली दोस्तीला पुरी नाही आलीस मी लाईल भुलेली दोस्तीला माझे लाडाचे मैत्रा नाही बोलेल तुला माझे लाडाचे मैत्रा नाही बोलेल तुला घाई घाई परत गेलो कामावर पुरा नाही सुखी थँक्यू डीजे थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आता 6 चेंडूमध्ये 10 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे. संजू शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी संजू आलाय. पाहूया संजूनम पाहूया कशा प्रकारे बॉलिंग करतोय. 10 धावा रोखायच्या आहेत. अमोल याचं षटक थोडस महागडं ठरलं. सहा मध्ये 10. स्ट्राइक वरती वैभव राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हातालाय. पंचाने दोन्ही हात समांतर दाखवलेत. पहिल्या बॉलवरती एक एक्स्ट्रा रन ही खर्च केलेली आहे आणि या इनिंगमध्ये आमचे स्कोरर वैभव धूम दर्शवतायत की हा चौथा एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. इथे बघा मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षकाची नजर थोडीशी हटली होती आणि सनील सावरे व्हाट अ कॅच. सुपर्ब ब्रिलियंट गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. डोंगर पावसाचे दिसत हिरवा हिरवागार डोंगर पावसाचे दिसत हिरवा हिरवागार डोंगर पावसाचे दिसत हिरवा हिरवागार डोंगर वरसाचे दिसत हिरवा हिरवागार डोंगर चढूनी धावत मिळाया डोंगर थँक्यू डीजे. बघा सनील याचा हा झेल इथे आपण बघितला. बघा कॉन्फिडंट फटका नव्हता. वैभव सोहळे याचा चेंडू हवेमध्ये आणि सनील बघा पहिला अटेम्प्ट थोडासा फंबल झाला मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये खूप चांगला झेल त्याने पकडला. रनिंग मध्ये हा झेल त्याने पकडलेला आहे. तर सध्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 333 पाहायला मिळत आहेत. 33 या आकड्यावरती तिसरा गडी बाद झालेला आहे. नव्याने बॅटर धनराज आलेला आहे. धनराज सोनकर. संजुनम व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये आणखीन एक टाकलेला आहे. म्हणजे 5वा वाईड आपण पाहतो या इनिंग मध्ये. सनील याने एकही चेंडू एक्स्ट्रा टाकला नव्हता. अमोल याने 3 टाकलेत आणि संजू हा दुसरा वाईड टाकतोय. इथे बघा खूप चांगला चेंडू कमबॅक ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे. आता 4 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. आता प्रेशर थोडासा बिल्ड होताना दिसतोय दोन्ही संघांवरती. ऑन साईडला फटका खूप चांगला केलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून धनराजच्या बॅट मधून निघालाय हा सिक्सर. षटकार येतोय. फ्लॅट 6. थँक्यू डीजे. बघा कनेक्शन प्रॉपर झालं. अगदी बॅटच्या मध्ये हा चेंडू
लागला आणि 6 धावांची मोहर उठवली धनराज याने. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. बघा इकडनं देखील कमबॅक होऊ शकतो बॉलिंग संघाचा. एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट्स जिथे येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक होताना दिसेल. 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. धनराज इथे बघा हा चेंडू इथे निर्धाव आलेला आहे, डॉट बॉल आलेला आहे. मी अगोदरच म्हटलं की डॉट चेंडू जर आला तर इथे थोडासा प्रेशर थोडासा येऊ शकतो. धनराज बघा सिंगल डबल काढणं सोपं नसतं, षटकार चौकार मारणं थोडंसं सोपं होतं. पाहूया आता 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. लगेच संजुनम इथे आणखीन एक चांगला चेंडू इथे येताना दिसतोय. वाईट बॉल, पंचाने इथे वाईट चेंडूची नोंद आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल असेल. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा सनील चेंडूच्या खाली पकडला गेलाय, खेळ संपलाय. धनराज याचा देखील खेळ. बघा एक एक्स्ट्रा चेंडू टाकला, 3 वाईट या ओव्हरमध्ये देखील आलेले आहेत. मात्र तरी देखील हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला आहे आणि आता आपण पाहतोय 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. लगेच सामना आठवला जीवदानी गिरीज संघाचा की 3 मध्ये 7 धावांची आवश्यकता होती. आकाश धारवीने एक षटकार ठोकला होता, मात्र त्यानंतर 2 चेंडूमध्ये 1 धाव ही पूर्ण करू शकला नव्हता. महेश भोईर हा बॉलर होता, अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानकाव्या संघाचा. बघा षटकार मारणं सोपं असतं, सिंगल धाव जी रक्तवाहिनी म्हटली जाते क्रिकेटची ती 1 धाव पूर्ण करणं थोडंसं कठीण असतं. पाहूया 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धाव आणि या सीझन मध्ये आपण भरपूर वेळा बघितलंय की 1 चेंडू 1 धाव ही झालेली नाही आहे. चला पाहूया. प्रेशर मध्ये बॅटर आहे, प्रेशर मध्ये बॉलर आहे, प्रेशर मध्ये फिल्डर आहे आणि त्यांचे पाठीराखे देखील. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बघा प्रेशर पूर्णतः दिसतंय आपल्याला खेळाडूंवरती. बघा इथे बॉलर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय संजू नम, स्ट्राइक वरती अजय. वाईट बॉल आणि बघा रिव्ह्यू तर लॉस इथे केलेला आहे, म्हणजे पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला आणि व्हाईटच्या जोरावरती मी तर म्हणेन हा सामना राजावली संघाने जिंकलेला आहे. संजूने चांगला कमबॅक. चला पाहूया. यस व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय हा नक्कीच चांगला इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल जो निर्णय होता पंचांचा तो अंतिम इथे आपण पाहतोय. बघा रिव्ह्यू नव्हता, रिव्ह्यू जरी घेतला असता तरी देखील हा निर्णय आपल्याला पंचांच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला असता. बघा शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला, मात्र संजूने एक चुकीचा चेंडू मित्र म्हणून इथे टाकला आणि हा सामना राजावली संघाच्या बाजूने गेलेला आहे. बघा वाईटच्या जोरावरती मित्र म्हणे हा सामना राजावली संघाने जिंकलेला, कारण तब्बल 7 वाईट बॉल
या इनिंगमध्ये त्यांनी टाकलेले आहेत. अमोल याने 3 टाकले आणि संजू नम याने 4 वाईट टाकलेत. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे. आई जीवदाणी वालिव आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. वालिव संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाला.